फसवणूक प्रकरणातील 8 महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात। नाशिक शहरात वाढत्या फसवणूक प्रकरणांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा अंबड विभागाकडून प्रभावी कारवाई सुरू असून फसवणूक प्रकरणात गेल्या 8 महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। नाशिक शहरातील फसवणूक व आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने गुन्हे शाखा अंबड पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पथकाने सातत्यपूर्ण तपास व गुप्त माहितीच्या आधारे ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। प्रकरणानुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी हेमंत माधव आहिरे राहणार नाशिक यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। आरोपीने फिर्यादीला मोबाईल फोन खरेदीसाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून 57,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती। त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडून घेतलेले पैसे परत न करता संपर्क तोडला। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता। गुन्हे शाखा अंबड पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढला। अखेर दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी पाथर्डी फाटा रोड गंगापूर नाशिक परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित संजय देवरे, इंदिरा कॉलनी, मखमलाबाद, नाशिक असे असून तो यापूर्वीही अनेक फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तपासादरम्यान आरोपीवर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर आरोपीकडून पुढील तपास सुरू असून आणखी फसवणूक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच गुन्हे शाखा अंबड पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वृत्तसंकलन रफिक सय्यद।